if A into A transpose equal to identity matrix I notation असेल, then this matrix is called as orthogonal matrix. ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची ती कंडिशन होती काय, तर A इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू I किंवा A ट्रान्सपोज इंटू A इक्वल टू I. प्रॉडक्ट त्या ट्रान्सपोज आणि सेल्फ मॅट्रिक्स होतात, त्याचा प्रॉडक्ट जर I येत असेल, I म्हणजे युनिट मॅट्रिक्स येत असेल, तर आपण त्याला म्हणणार आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आणि त्यावरती काही एक्झाम्पल आपण बघितलेले होते काल. ट्रान्सपोज कशा पद्धतीने घ्यायचा हे बघितलं. आता ज्या प्रॉपर्टी होत्या त्या प्रॉपर्टीवरती कशा पद्धतीने एक्झाम्पल असतील तेही बघूया. प्रॉपर्टीवरील एक्झाम्पल आता लिहून घ्या सर्वांनी. सुरुवातीला फर्स्ट एक्झाम्पल, if A equal to matrix 1 3 2 6 comma B equal to matrix 1 minus 2 2 3 1 minus 2 2 3. हा एक मॅट्रिक्स आहे. ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स आहेत. आपल्याला विचारलं समजा then verify that A plus B transpose equal to A transpose plus B transpose. A transpose plus B transpose. झालं सर लिहून. नाही झालं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. A प्लस बी ट्रान्सपोज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. म्हणजे LHS मध्ये ही टर्म आहे, RHS मध्ये ही टर्म आहे. या दोन्ही टर्म आपल्याला वेगवेगळ्या फाइंड आउट करायच्या आणि ह्या दोन्ही टर्मचे जे मॅट्रिक्स येणार आहेत ते सेम येत असतील तरच हे दोन्हीही जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वल टू असेल. त्यासाठी हे दोन मॅट्रिक्स आपल्याला काढावे लागतील, दोन व्हॅल्यू काढावे लागतील. मग ह्या दोन व्हॅल्यूसाठी आपल्याला ए आणि बी या हे काढण्यासाठी व्हॅल्यू आपल्याला ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स लागणार आहेत. ही व्हॅल्यू काढण्यासाठी या ए आणि बी यांचे ट्रान्सपोज आपल्याला घ्यावे लागणार आहेत आणि त्यावरूनच आपल्याला हे सॉल्व्ह होईल, व्हेरीफाय होईल. आता ते कशा पद्धतीने करायचं ते बघूया आपण.
सुरुवातीला जे दिलेलं आहे ते मी घेतो. गिवन A इक्वल टू मॅट्रिक्स, काय दिलाय मॅट्रिक्स सांगा? 1 3 2 6 2 6 1 3 2 6 कॉमा B इक्वल टू मॅट्रिक्स 1 minus 1 minus 2 2 3 1 minus 2 2 3 2 3 1 minus 2 2. हे A आणि B दिलेलं आहे. आता त्याच्यावरूनच आपल्याला A ट्रान्सपोज सुद्धा लगेच काढून घ्यायचं. A ट्रान्सपोज A वरून कसं काढणार हो? त्या रोचं काय करायचंय आपल्याला? column सेकंड कॉलम करायचा. म्हणजेच हे 1 3 जो रो होता तो कॉलम मध्ये लिहिला आणि 2 6 हा रो दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिला. हा झाला A ट्रान्सपोज. आणि B ट्रान्सपोज तसंच 1 minus 2 जो होता तो 1 minus 2 या पद्धतीनं कॉलम मध्ये लिहिला आणि 2 3 जो होता तो आपण इथं कॉलम मध्ये लिहिला. म्हणजे या पद्धतीनं आपण A वरून A ट्रान्सपोज आणि B वरून B ट्रान्सपोज लिहिला. म्हणजे आता या 4 व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला ते इक्वॅलिटी कव्हर करायचे, म्हणजे इक्वॅलिटी आपल्याला शो दॅट करायचे. सर्वांनी लिहिले गिव्हनचे स्टेटमेंट हे yes sir A इक्वल टू B इक्वल टू काय झालं? बरं. सर झालं लिहून. थांबा 1 मिनिट जरा. ओके ठीक आहे, लक्ष द्या. ए आणि बी सर्वांनी ते ट्रान्सपोज वगैरे ते तर लिहून घेतलेले आहेत. घेतलेत का लिहून? हो सर. सर त्यानंतर आपण A प्लस बी फाइंड आउट करतोय. सुरुवातीला A प्लस बी, ते A प्लस बी जे आहे ते आपण A मॅट्रिक्स आणि B मॅट्रिक्सची ऍडिशन घेऊन सॉल्व्ह करतोय. त्यासाठी A मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्सला 1 3 2 6, इथं मॅट्रिक्स A च्या ठिकाणी A मॅट्रिक्स 1 3 2 6 प्लस B मॅट्रिक्स काय आहे? 1 minus 2 1 minus 2 2 3. तर कॉलम मध्ये लिहायचंय. कॉलम मध्ये मॅट्रिक्स कॉलम मध्ये लिहायचंय. म्हणजे A आणि B त्याचे ना 1 3 2 6 पहिला मॅट्रिक्स A मॅट्रिक्सच्या ठिकाणी A मॅट्रिक्स लिहिला. B मॅट्रिक्सच्या ठिकाणी 1 minus 2 2 3 लिहिणार. हे दोन मॅट्रिक्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. पहिला मॅट्रिक्स A च्या ठिकाणी लिहिला, दुसरा मॅट्रिक्स B च्या ठिकाणी लिहिला. संपला. A आणि B लिहायचे. इथं कुठं आपल्याला ट्रान्सपोज आहेत, इथं ट्रान्सपोज असतील तर इथं ट्रान्सपोजची व्हॅल्यू असते. इथं ट्रान्सपोज आहेत का? नाही. नो सर. त्यामुळे A आणि B हे दोनच घ्यायचे मॅट्रिक्स.
आता या दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन करूया, म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 आणि 1 चे ऍडिशन किती येईल? 2 2. 3 आणि -2 चे ऍडिशन 1 1. परत सेकंड रो मध्ये 2 आणि 2 चे ऍडिशन 4 6 आणि 3 चे ऍडिशन 9 9 म्हणजे आपल्याला A प्लस B हा मॅट्रिक्स मिळाला. काय? मॅट्रिक्स 2 1 4 9. ही दोन मॅट्रिक्सची ऍडिशन मिळाली आपल्याला. पण आपल्याला काढायचं आहे काय? या A प्लस बी चा ट्रान्सपोज घ्यायचा आहे आपल्याला. डावी बाजू काय आहे आपली? A प्लस बी चा ट्रान्सपोज. म्हणजे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, A प्लस बी चा ट्रान्सपोज. त्यातलं A प्लस बी आत्ताच आपण काढलेलं आहे आणि त्याचा जर ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला हे ऑटोमॅटिक मिळून जाईल. म्हणून आपण सिम्प्लिफाय करूया तर त्याचा ट्रान्सपोज घेऊन. Therefore म्हणूया A प्लस बी ब्रॅकेट ट्रान्सपोज इक्वल टू A प्लस बी ब्रॅकेटचा ट्रान्सपोज. आता इथं ट्रान्सपोज घेताना मग फर्स्ट रोला इथं कॉलम मध्ये लिहायचं, सेकंड रोला इथं सेकंड कॉलम मध्ये लिहायचं. म्हणजे काय होईल? 2 1 जे आहे ते मी पहिला कॉलम 2 1 लिहिला आणि 4 9 हे जे आहे ते दुसरा कॉलम 4 9 लिहिला. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला A प्लस बी ट्रान्सपोज इक्वल टू काय मिळालं? मॅट्रिक्स 2 4 1 9. हा मॅट्रिक्स आपल्याला मिळाला. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. म्हणजे जे व्हेरीफाय करायला आपल्याला सांगितलेलं आहे त्यामध्ये डावी बाजू जी होती, लेफ्ट हँड साइड जी होती ती आपल्याला A प्लस बी चा ट्रान्सपोज होतं आणि ते A प्लस बी चा ट्रान्सपोज जे आहे ते आपण इथं इक्वेशन नंबर 1 मध्ये फाइंड आउट केलं. जसं आपण इक्वेशन 1 फाइंड आउट केलं लेफ्ट हँड साइड, तसं आता राईट हँड साइडला इक्वॅलिटीच्या जे आहे ते आपण इक्वेशन नंबर 2 म्हणून फाइंड आउट करूया. हे तर आलं लक्षात A प्लस बी ट्रान्सपोज पर्यंत? हो सर हो सर. आता सिम्प्लिफाय करूया. नेक्स्ट लिहा, सर्वांनी सायमल्टेनियस लिहित चला. ते आहे रे सायमल्टेनियस त्याच वेळी लगेच. मी सांगतोय, मी लिहित असताना त्या पद्धतीने लिहित चलायचं. झाले का? ठीक आहे. A ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. आता RHS ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. आता गिवन मध्ये लिहिल्यानंतर गिवन मध्ये आपण दिलेलं आहे बघा, A ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोज या दोन्हीही व्हॅल्यू आपण गिवनच्या फाइंड आउट केलेल्या आहेत. बघा, पहिली व्हॅल्यू A ट्रान्सपोज ची काय आहे? 1 2 3 6. 1 2 3 6 ही A ट्रान्सपोज ची व्हॅल्यू आहे. प्लस बी ट्रान्सपोज ची व्हॅल्यू सांगा. 1 2 2 -2 3 1 2 -2 3.
1 2 -2 3. आपण ए ट्रान्सपोज घेतला गिवन मध्ये. इथं आपण जे गिवन मध्ये दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे बघा, ए ट्रान्सपोज घेतलेला आहे आणि बी ट्रान्सपोजची ही व्हॅल्यू, ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज, या ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्याच व्हॅल्यू आपण इथं पुढे लिहिलेल्या आहेत. आता या दोन्हींची ऍडिशन करूया. विच इज इक्वल टू सांगा, 1 + 1 2 2 + 2 4 त्यानंतर 3 + -2 1 6 + 3. 9 म्हणजेच आपल्याला ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज इक्वल टू मिळालं 2 मॅट्रिक्स 2 4 1 9 आणि याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आपण लेफ्ट हँड साइड ही काढली, राईट हँड साइड ही काढली. या दोन्हीही व्हॅल्यू ज्या आपण फाइंड आउट केलेल्या आहेत त्याला इक्वेशन नंबर 1 आणि 2 ज्याला दिलेला आहे, त्याच्या जे मॅट्रिक्स आलेले आहेत ते मॅट्रिक्स आपण बघूया. सेकंड इक्वेशनचा जो राईट हँड साइडचा मॅट्रिक्स आलेला आहे 2 4 1 9 आलेला आहे, 2 4 1 9. आता इक्वेशन 1 सुद्धा चेक करूया. इथं आहे बघा इक्वेशन 1. याची सुद्धा राईट हँड साइडचा जो मॅट्रिक्स आलेला आहे तो काय आलेला आहे हो? 2 4 1 1 9 9. म्हणजे दोन्हीही जे इक्वेशन आलेले आहेत त्या इक्वेशनचे राईट हँड साइड दोन्हीचे सेमच आलेले आहेत. आणि आपल्याला माहित आहे जर अशा पद्धतीनं सेम आला असेल तर आपण इथं लिहित असते बघा, x = 2 आणि y = सुद्धा 2च असेल, हे दोन्हीही उजव्या बाजू सेम असतील तर आपण डाव्या बाजू सुद्धा सेम म्हणून लिहित असतोय. म्हणजे x = y म्हणत असतोय आपण. उजव्या बाजू सेम असतील तर डाव्या बाजू सुद्धा सेम. तसंच इथं सुद्धा आपल्या इक्वेशन 1 आणि 2 च्या दोन्हीही RHSच्या व्हॅल्यू सेम आहेत, म्हणून इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेफ्ट हँड साइडच्या व्हॅल्यू सेम असणार, म्हणजे A + B ट्रान्सपोज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. आणि हेच आपल्याला शो दॅट करायचं होतं, व्हेरीफाय करायचं होतं. A + B ट्रान्सपोज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. तर आता बघा, सुरुवातीला मी दिलेलं स्टेटमेंट मधलं गिवन A = लिहिलं, B = मॅट्रिक्स लिहिला, या दोन मॅट्रिक्स वरून A वरून A ट्रान्सपोज लिहिला, B वरून B ट्रान्सपोज लिहिला. म्हणजे हे 4 मॅट्रिक्स आपल्याला मिळाले गिवन मध्ये थोडक्यात. त्यानंतर लेफ्ट हँड साइड जी होती ती आपण फाइंड आउट करतोय. त्यासाठी सुरुवातीला या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन केली, A + B. A आणि B दोन मॅट्रिक्स टाकले, यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला ऍडिशन केल्यानंतर हा मॅट्रिक्स मिळाला. A + B चा मॅट्रिक्सचा हा जो मिळालेला आहे त्याचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे, म्हणजे LHS मध्ये ट्रान्सपोज आहे, म्हणून A + B चा ट्रान्सपोज घेतला, रो चे कॉलम केले आणि हा जो मॅट्रिक्स मिळाला याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं.
आता एक बाजू तर मिळाली, दुसरी बाजूसाठी आपण RHS घेतली, A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज हे होतं. याही दोन मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू आपण अगोदरच गिवन मध्ये लिहिलेल्या आहेत, त्यामुळे दोन्ही मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू टाकल्या, दोन्हीची ऍडिशन केली, त्यानंतर ऍडिशन केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळालेला आहे त्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 म्हटलं, आणि इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर केले. कम्पेअर केल्यानंतर दोन्ही मॅट्रिक्स सेम आलेत म्हणून LHS च्या व्हॅल्यू या दोन्हीही सेम मिळाल्या आपल्याला, म्हणजेच हे शो दॅट झालं आपलं किंवा व्हेरीफाय झालं. आता अजून एक एक्झाम्पल बघूया की झाले ऍडिशनचा रूल आपण सिम्प्लिफाय केला. आता मल्टिप्लिकेशनचा रूल बघूया. त्यासाठी सेकंड क्वेश्चन लिहून घ्या. इफ A इक्वल टू मॅट्रिक्स 2 3 1 5 comma B equal to matrix 6 1 minus 1 0 A आणि B मॅट्रिक्स घेतल्यानंतर देन क्वेश्चन आहे आपला फाइंड AB डॅश. AB डॅश म्हणजेच काय हो, त्याचा ट्रान्सपोज. डॅश म्हणजे सुद्धा ट्रान्सपोज असतो आणि टी लिहिलं असतं तरी सुद्धा त्याला आपण ट्रान्सपोजच म्हणतोय. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे AB ट्रान्सपोज मीन्स AB डॅश. काय करणार हो सुरुवातीला आपण? मल्टिप्लिकेशन. हा, सुरुवातीला A आणि B हे जे दोन आहेत यांचं मल्टिप्लिकेशन करणार. इथं A ट्रान्सपोज B ट्रान्सपोज याचे लिहित बसायची काही गरज नाहीये. सुरुवातीला या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि आलेलं मल्टिप्लिकेशनचा ट्रान्सपोज घ्यायचा, म्हणजे आपोआप आपल्याला AB ट्रान्सपोज मिळेल. ते बघा, सुरुवातीला AB घेऊया, A इंटू B. A मॅट्रिक्स आहे, काय आहे मॅट्रिक्स सांगा मला. A मॅट्रिक्स 2 3 1 5 2 3 1 5 5 आणि B मॅट्रिक्स 6 1 minus 1 6 1 6 1 minus 1 0 0 आहे ते 6 1 minus 1 0 आणि हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट रूल आपल्याला माहित आहे, प्रॉडक्ट नुसार सिम्प्लिफाय करायचं. पहिल्या मॅट्रिक्सचे रो दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम हे मल्टिप्लाय करत जात असते आपण, म्हणजे पहिल्या रो न पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय, पहिल्या रो न दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय. आता सांगा त्यातला पहिला एलिमेंट पहिल्याला मल्टिप्लाय सांगा. 2 इंटू 6 12 12 प्लस 3 इंटू -1 -3 -3. हे करा कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेटर वरती करा, काही अडचण नाहीये. हा एक एलिमेंट झाला. आता कॉलम संपला, दुसरा कॉलम घ्यायचा आता, म्हणजे 2 इंटू 1 2 प्लस 3 इंटू 0 0 बरोबर आहे. म्हणजे दुसरा कॉलम सुद्धा इथं संपला. पहिल्या रो न आपण पहिल्या कॉलमला दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं. आता घ्यायचा सेकंड कॉलम. या सेकंड कॉलमनं फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम या दोन्हीलाही मल्टिप्लाय करायचं. आता पहिला एलिमेंट पहिल्याला मल्टिप्लाय 1 इंटू 6 6 प्लस 5 इंटू -1 -5. तसंच याच रो न दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय 1 इंटू 1 1 5 इंटू 0 0 म्हणजे आपल्याला जो AB मिळणार आहे तो AB मॅट्रिक्स मिळाला बघा. AB इक्वल टू मॅट्रिक्स 12 प्लस -3 म्हणजे
9. 9. 9. 2 प्लस 0 म्हणजे 2. 6 प्लस मायनस 5 म्हणजे 1. आणि 1 1. प्लस 0 म्हणजे 1. 1. आपल्याला AB मॅट्रिक्स मिळाला. मॅट्रिक्स 9211. हेच आपला आन्सर आहे का हो? ट्रान्सपोज काढायचा. नाहीये. अजून आपल्याला काय काढायचं आहे? त्या AB चा ट्रान्सपोज. डॅश म्हणजे ट्रान्सपोज काढायचा आहे आपल्याला. आलेल्या या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजे हे 92 च कॉलम मध्ये घ्यायचं, 11 ला दुसरा कॉलम करायचा. त्या पद्धतीनं आपण therefore म्हटलं. therefore AB dash means AB transpose equal to 9 to first row, first column, which is 9 2, and a second column 1. 1. 1 1. Okay. Therefore, AB dash means AB transpose equal to matrix 9 1 2 1. हे आपलं फायनल आन्सर असेल. बघा काय केलं आपण सुरुवातीला AB means A into B matrix multiplication केलं. A matrix is multiplied by B by matrix rule. फर्स्ट मॅट्रिक्सचे रोज, सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम मल्टिप्लिकेशन मध्ये घेतले आणि आपल्याला या पद्धतीने मल्टिप्लिकेशन मिळालं. आणि लास्ट AB इक्वल टू मॅट्रिक्स 9 2 1 1 मिळाला. And therefore transpose of AB is 9 2 is replaced by column, 1 1 is replaced by also second column. Therefore AB transpose equal to 9 1 2 1 किंवा AB dash equal to 9 1 2 1 हे आपल्याला मिळालं. समजलं सर्वांना? ट्रान्सपोज कशा पद्धतीने मल्टिप्लिकेशनचा तर रूल आपण मल्टिप्लिकेशन नुसार घेणारच आहे. फक्त त्याला ऍडिशनल पार्ट फक्त काय आहे? ट्रान्सपोज घ्यायचा आहे त्याला एवढं. हा झालं. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायला घेऊया. थर्ड क्वेश्चन म्हणजे आपला तिसरा रूल जो आहे तो रूल कशा पद्धतीने असेल तो बघूया. इफ A इक्वल टू मॅट्रिक्स 2 3 1 5 2 3 1 5 comma B equal to matrix 3 1 2 and 1 0 1. A matrix is 2 3 1 5. B matrix is 3 1 2 1 0 1. Then verify that AB transpose equal to B transpose into A transpose. AB transpose equal to B transpose into A transpose. किंवा तिथं T च्या ऐवजी डॅश जरी विचारलं तरी ते आपल्याला ते ट्रान्सपोज आहे लक्षात आलं पाहिजे. AB डॅश इक्वल टू B डॅश इंटू A डॅश अशा पद्धतीनेही विचारलं जाऊ शकतं. A equal to matrix 2 3 1 5, B equal to matrix 3 1 2 1 0 1. Then verify that AB transpose equal to B transpose into A transpose. इथंही आपल्याला LHS इक्वल टू RHS या पद्धतीनेच करायचं आहे. म्हणजे AB ट्रान्सपोज
ही व्हॅल्यू सुरुवातीला फाइंड आउट करायची. त्यानंतर बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज ही व्हॅल्यू काढायची आणि दोन इक्वेशन कम्पेअर करायचे. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला हे दोन्ही इक्वेशन इक्वॅलिटी मध्ये मिळतील. त्यासाठी मग आपण स्टार्ट करूया. सुरुवातीला दोन्हीही जे इक्वेशन्स आहेत, मॅट्रिक्स जे दिलेले आहेत ते आहे असते आपल्या रूल नुसार लिहूया. गिवन ए इक्वल टू मॅट्रिक्स. काय दिलेला आहे मॅट्रिक्स? तो ए 2 minus minus 3 1 5 1 5 3 1 5 कॉमा बी इक्वल टू मॅट्रिक्स काय दिलेलं आहे? 3 minus 3 1 minus 1 2 1 0 3 1 minus 1 2 बरोबर आहे 1 0 1. 3 minus 1 2 1 0 1. आता इग्नोर मध्ये का घेतलं? कारण RHS मध्ये आपल्याला ट्रान्सपोज सुद्धा यांचे घ्यायचे आहेत, म्हणून आपण याला गिवन मध्ये घेऊन टाकलं लगेच. आता ए वरून ए ट्रान्सपोज सांगा बघू. रोचे कॉलम रोचे कॉलम. column मध्ये 2 minus 3 1 5 1 5. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम केला, सेकंड रोला सेकंड कॉलम केला. या पद्धतीने आपल्याला 2 1 minus 3 5 या हा ए ट्रान्सपोज मिळाला. तसंच बी ट्रान्सपोज घ्यायचा याच्यावरून column मध्ये 3 minus 1 2 3 minus 1 2 आणि सेकंड कॉलम दूसरा कॉलम 1 0 1. means B transpose equal to matrix 3 1 minus 1 0 and 2 1. हे 4 मॅट्रिक्स आपल्याला मिळाले आणि या 4 मॅट्रिक्सचा यूज करून आपल्याला हे व्हेरिफिकेशन करायचं आहे. सर्वांनी लिहिले हे चारही मॅट्रिक्स? हो सर. हो सर. ठीक आहे. आता पुढं एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सुरुवातीला LHS आहे आपली AB ट्रान्सपोज, म्हणून AB इक्वल टू फाइंड आउट करायला घेऊया. AB म्हणजे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. जे ए आहे मॅट्रिक्स कोणता? 2 minus 3 3 1 5 1 5 इंटू बी मॅट्रिक्स आहे 3 minus 1 2 1 0 1. या पद्धतीने तो मॅट्रिक्स आहे आणि हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे या फर्स्ट रो न फर्स्ट रो फर्स्ट First कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम या पद्धतीने आपण फाइंड आउट करा. एक एक व्हॅल्यू आता फाइंड आउट करायला घ्या. फर्स्ट एलिमेंट फर्स्ट ला मल्टिप्लाय 2 into 3 6 plus minus 3 into 1 minus 3 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम 2 into minus 1 minus 2 minus 3 into 0 0 परत फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम 2 into 2 4 आणि minus 3 into 1 minus 3 minus 3 आता सेकंड रो न मल्टिप्लाय करा. हा रो आणि 3 कॉलम 1 into 3 3 5 into 1 5 परत रो सेकंड कॉलम. आता मल्टिप्लिकेशन आपलं ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट गेलं चाललोय 1 into minus 1 minus minus 1 5 into 0 म्हणजे 0
0. तसंच सेकंड रो आणि Zero. सेकंड कॉलम साठी 1 into 2 2 2. 2. आणि 5 into 1 5 5. 5. या पद्धतीने आपला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मिळालं. म्हणजे आता हा जो मॅट्रिक्स येणार आहे तो एबी इक्वल टू येणार आहे. आता प्रत्येक व्हॅल्यू ही व्हॅल्यू ती पहिल्या 3 व्हॅल्यू परत या 3 व्हॅल्यू पद्धतीने हा व्हॅल्यू 6 minus 3 म्हणजे3 -2 plus 0 -2. 4 1 सेकंड रो घ्यायचा आता 3 plus 5 8 8 8 minus 1 आणि काय मिळेल इथं 7 मिळेल. म्हणजे एबी जो मॅट्रिक्स होता तो एबी मॅट्रिक्स आपल्याला मिळाला. मॅट्रिक्स 3 - 2 1 8 - 1 7. या ए इंटू बी मल्टिप्लिकेशन आपल्या मल्टिप्लिकेशनच्या रूल नुसार केलं. रो न या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय इथं सेकंड रो न या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय याच्या खाली ऍडिशन केली प्रत्येकाची आणि हा मॅट्रिक्स मिळाला. आता LHS मध्ये आपल्याला AB ट्रान्सपोज आहे. ट्रान्सपोज आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून AB ट्रान्सपोज इक्वल टू याच्यावरून घ्यायचा ट्रान्सपोज त्याचा 3 - 2 1 आणि 8 - 1 7 एक कॉलम मध्ये लिहायचे. 3 - 2 1 आणि सेकंड रो काय होता 8 - 1 7. 7. आणि हा जो मॅट्रिक्स मिळाला याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. एबी ट्रान्सपोज जो आलेला आहे याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता तसंच उजवी बाजू राईट हँड साइड काढायची. राईट हँड साइडला काय होतो बी ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज होतो. बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. आता गिवन मध्ये आपण आन्सर मध्ये लिहिताना गिवन जे घेतलेलं आहे त्यामध्ये बी ट्रान्सपोजची व्हॅल्यू ए ट्रान्सपोजची व्हॅल्यू दोन्हीही व्हॅल्यू आपण लिहिलेल्या आहेत. त्या दोन्हीही व्हॅल्यू आपण तिथं लिहायच्या. म्हणजे आता बी ट्रान्सपोज आहे 3 - 1 2 1 0 1 हा बी ट्रान्सपोज. आणि ए ट्रान्सपोज काय होता 2 1 -3 5 1 - 3 5. 2 1 -3 5. बरोबर आहे का लिहिलेला. हो सर. बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज दोन्हीही तिथं गिवन मध्ये दिलेल्या व्हॅल्यू फक्त मी इथे लिहिलेले आहे आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचंय. आता व्हेरीफाय करतोय म्हटल्यानंतर ही व्हॅल्यू जी असते तीच व्हॅल्यू इथं येत असते. त्यामुळं तेही लक्षात ठेवायचं. व्हेरीफाय ए बी ट्रान्सफर प्रॉपर्टी माहिती असेल तर तुम्ही त्याचा आन्सर ते लगेच इथं सुद्धा लिहू शकता असं आणि इक्वल टू म्हणून करू शकता. पण ते आपण चेक करून ही बघूया. व्हेरीफाय ऍक्च्युअल मध्ये होतंय का नाही ते सुद्धा चेक करून बघूया. आता बघा फर्स्ट रो ने या दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय करायचंय आपल्याला. त्यासाठी 3 न 2 ला मल्टिप्लाय 6 1 न -3 ला मल्टिप्लाय -3 -3. परत या 3 1 न 1 5 ला मल्टिप्लाय 3 न 1 ला मल्टिप्लाय 3 3 1 न 5 ला मल्टिप्लाय 5 5. आता सेकंड रो ने या दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच या -1 न 2 ला मल्टिप्लाय -2 0 न -3 ला मल्टिप्लाय 0 0. तसंच या सेकंड रो न सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं. -1 इंटू 1 -1. कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेटर वरती येते लगेच. परत -1 सॉरी
0 into 5. 0. 0. तसंच तिसऱ्या ह्या रो न दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय करून घ्यायचं. 2 into 2 4. 4 प्लस 1 into -3 -3. -3. तसंच थर्ड रो न दोन्ही कॉलमला मल्टिप्लिकेशन, थर्ड न दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लिकेशन. 2 into 1 2. 2 प्लस 1 into 5 5. मॅट्रिक्स कम्प्लीट. या पद्धती ऍडिशन आपल्याला त्याची करून घेऊया, म्हणजे आपल्याला आता एक लिहिता येईल. काय ऍडिशन बघा, त्याच्याच पुढे सुरुवातीला लिहितो इक्वल टू 6 - 3 इथं किती येईल? 3 3 पुढं 8. 8 खाली आता -2 -1 1 खाली 1 7. 7. म्हणजे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज आपल्याला जे मिळालेलं आहे ते मी इथं लिहितो. नेक्स्ट स्टेपला बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू, सांगा मॅट्रिक्स काय आलेला आहे? 3 2 -2 -1 -1 3 8 -2 -1 -1 1 7. 7. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. बघा इक्वेशन नंबर 2 आहे 3 8 -2 -1 1 7. हा मॅट्रिक्स राईट हँड साइडला आलेला आहे. आता इक्वेशन नंबर 1 सुद्धा बघूया. इक्वेशन नंबर 1 इथं आहे बघा. इक्वेशन नंबर 1 की ज्यामध्ये जो मॅट्रिक्स आलेला आहे एबी ट्रान्सपोजचा, तो मॅट्रिक्स सुद्धा 3 8 -2 -1 आणि 1 7 हाच मॅट्रिक्स इक्वेशन नंबर 2 मध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणजेच इक्वेशन 1 आणि 2 या दोन्ही मॅट्रिक्सच्या राईट हँड साइड ह्या सेम आहे. मग याचाच अर्थ आपण काय लिहू शकतो इथं? फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 त्याच्या लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम असतील असं आपण लिहू शकतोय. लेफ्ट हँड साइड म्हणजेच काय? ए बी ट्रान्सपोज इक्वल टू B transpose into A transpose. आणि हे आपल्याला शो दॅट करायचं होतं. ए बी ट्रान्सपोज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. म्हणजे ही LHS इथं लिहिली आणि पाठीमागच्या इक्वेशन 1 ची LHS इथं लिहिली आणि दोन्ही इक्वल झालं. ए बी ट्रान्सपोज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. येथे लक्षात प्रॉपर्टी आली लक्षात. प्रॉपर्टी जी होती तीच आपण इथं सॉल्व्ह केलेली आहे.